अगं बोले ना आपण मथुरेच्या बाजारात गेलो होतो. मथुरेच्या बाजारात तुला ते माहिती आपल्या बाजारात ठीक आहे. अबे मावशी बाई अबे मावशी बाई डोया बोलिता येते मारुनिता मधरा डोया बोलिता गगना येते मारुनिता मधरा कागो पोरीनो हात मारणे करते नवा मला माहित नाही तुला तरी माहिती नाही का? होय काय? चला तर मी वर्षाचे 12 महिने या करून नाही तुम्हाला. ठीक आहे चल तर. चला तर. आपण तर मथुरेच्या मागे निघाला होय तर मथुरेचं वादळ कसं काय?
आता मावशी बाई मी घेतला त्या दिवसाचा मटका आणि आता देतो मी कृष्णाला सांगतो. होय काय या पोरीला तुम्ही काय घेतलं अगं मावशी बाई आम्हाला मी विचार तुझं काय गं? आता माझं काय कशात काही मागतेच पाय आता आम्ही म्हाताऱ्यांचं मोठं गाडीच तुझं. होय काय ऐक तर मी घेतला विकायला चारा दिसलेवर सगळं बरं होळीमध्ये घातला मस्त गजरा आणि या मेरी हातावर या पोरांची कसं केलेला नजरा चला तर पोरी चला रसिक जनातून आलेला पारितोषिक रसिक जनातून आलेला पारितोषिक असं आहे. कुमारी सौरभी सचिन खांबाल यांकडून गवळण्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी या वाडीचे वाडी प्रमुख दशरथ नारायण खांबाल या वाडीचे वाडी प्रमुख कैलासवासी दशरथ नारायण खांबाल यांच्या स्मरणार्थ कुमार निखिल सुभाष खांबाल यांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कैलासवासी भिकाजी लक्ष्मण खांबाल यांच्या स्मरणार्थ कैवल्य महेंद्र खांबाल यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच श्रीयुत रमेश सदाशिव खांबाल यांच्याकडून गवळणीच्या भूमिकेसाठी 25 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. रितेश दीपक खांबाल यांच्याकडून गवळणीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच वेदांत विनायक सोगाम यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तनुजा महेश लाखन गाव भू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. जान्हवी विजय खांबाल यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अथर्व महेश लाखन गाव भू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच भावेश विजय खांबाल यांच्याकडून गवळणीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. निखिल सुभाष खांबाल यांच्याकडून गवळणीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बालवंत रमण मंडळ डोंगरेश्वर खांबरवाडी त्यांचे आभारी आहेत. त्याचप्रमाणे गावखेड मधून नेत्रा विलास चिंचकडे गावखेड यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तरी बजरंग हनुमान मंडळ डोंगरेश्वर खांबरवाडी त्यांचे आभारी आहेत. एका पोरीनं आपण मजुरीच्या बाजूने निघालं तर काय गाडी घेऊन जाऊ द्या तुम्ही ठीक आहे. त्याचप्रमाणे कॅशिओ मास्टर अभिजित खांबाल यांचे सुपुत्र या कार्यक्रमाचे कॅशिओ मास्टर अभिजित खांबाल यांचे सुपुत्र अर्णव अभिजित खांबाल यांच्याकडून हे खास गवळणीवर आकर्षित झालेले घोडे आहेत आणि या गवळणीसाठी त्यांनी 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. तरी बजरंग हनुमान मंडळ डोंगरेश्वर खांबरवाडी यांचे आभारी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला
त्यांचा अवतार श्रीकृष्ण भगवान आज चालाय गोपीजवळ झाड काट करत मथुरेच्या बाजारात आला. त्याचा प्रतिबंध करण्याची कामगिरी ही कामगिरी आपण न करता आपल्या सावकडी वेल्या सुदाम यांच्या सोबत वाढले. त्यांना हात मारून बसव. मित्र सुदामा आलो रे देवा आलो 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 देवा आता दाबा आलो 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 देवा आता दाबा आलो तुझ्या नामाचा मी संगार आलो तुझ्या नामाचा मी संगार आलो. आशीर्वाद असो. देवा अरे काय काय आपण कारण नाही कोणतं मित्र सुदामा स्वशस्त्र 108 गवळणी जमला. मथुरेच्या बाजारात आला. प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुझ्या सोबत आहे. या देवा या येतोच मी. या श्रीराम तुझ्या तोंडावर आता जरा थोडं शिरा मला ते शिरा काय दूध पातळ पातळ पाणी जाते आता दूध हलवा 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 लोणी का लोणी काय
टाका टाक हे तोंडावर लागून देतात शिरा घ्या शिरा. हे आमच्या तोंडावर शिरा झाला काम करा आपल्या सोंगडी पेंड्या त्या आपण बघतो पेंड्या पेंड्या नदीवर गेलो की का भाजी खाता भाजीला भेंड्या खाता भेंडे अरे चिल्या अरे भेंड्या अरे काय बोलतो अरे काय काय चाललंय काय चाललंय अरे कशाला हात मारली अरे काय सांगतो काय आता 16 17 108 गवळणचा मेळा सांगतो अरे 16 17 108 गवळणचा मेळा अरे घाटमाट करून मत्राच्या बाहेर निघालाय तुला म्हणतो काय कुठे ते दाखव बघूया अरे त्यांच्याकडून धजून नवी यायचं अरे मी घेतो रसिक जनातून आलेलं पारितोषिक प्रसाद जितेंद्र खांबाल यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे कैलासवासी आनंदी धोंडो खांबाल कैलासवासी आनंदी धोंडो खांबाल यांच्या स्मरणार्थ कुमार साहिब सदाशिव खांबाल यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे तसेच कैलासवासी सीताबाई सीताराम खांबाल यांच्या स्मरणार्थ कुमारी दुर्वा नारंगकर यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलं आहे तसेच
कैलासवासी यशोदा यशवंत खांबाल यांच्या स्मरणार्थ श्रीयुत संतोष धोंडू खांबाल यांकडून 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे देवांश निंबक खांबाल यांकडून मावशीबाई व गवळणीच्या भूमिकेसाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे कुमार दीप जयप्रकाश नाणंदकर यांकडून मावशीबाईच्या भूमिकेसाठी 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मावशीबाईंना एक त्यांची विनंती आहे की दीप जयप्रकाश नाणंदकर यांचं नाव घ्यायचं. सीडीवर सीडी 32 सीडीवर सीडी 32 सीडी दीप राव येत होते पिढी मी त्याला लावत होती गाडी. त्याचप्रमाणे या नमन मंडळाचे डायरेक्टर श्री सदाशिव धोंडू खांबाल यांकडून खास मावशीबाईसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मावशीबाईला एक विनंती आहे की त्यांचं ठेक्यात नाव घ्यायचं आहे. मावशीबाईने सदाशिव खांबाल यांचं नाव घ्यायचं आहे. मटणात डुकराचं मटण सदाशिवरावांच्या शर्टला भडाचं मटण. त्याचप्रमाणे कुमार दीप्तेश रमेश खांबाल व प्रणीत रमेश खांबाल यांकडून गवळणीसाठी व मावशीबाईसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तरी बजरंग हनुमान मंडळ डोंबेश्वर खांबरकरचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे काय सांगू. अरे श्रीकृष्ण देवाने मोठी कामगिरी संपवली आहे. मोठी कामगिरी अरे तुझ्यावर. अरे काय कामगिरी आहे ती सांग ना बघूया. अरे 16 क्षेत्र 108 बनवता मेळा खाटपट करून मथुरेच्या बाजारात निघालाय. त्यांच्याकडून दही दूध लोणी हे मथुरेला आपल्या गोकुळातून राहिलं पाहिजे. अरे मग दाखव तर बघूया लवकर माझ्या काशीच्या टोकाकडे बघ. चालले काय दिसते असे चालले काय म्हणतो एका मागून ये काय मी काय आपण घुसतो डायरेक्ट
अरे बोल काय झालं माहिती आहे काय झालं? अरे पांढरी पांढरी कुटुंब तिच्याकडे गेलो किती चांगली दिसतोय बेटा. अरे हाय अरे वा अरे दिसतोय. एक नंबर पांढरी पांढरी कुटुंब. हा काय झालं माहिती आहे? गेलो बाबा गेलो तिच्याकडे आणि तू तसा हात घातला. अरे त्याला नीट तरी ऐकून घे ना. काय त्याचा फायदा? अरे माझी उंची केवढी आहे बघ. माझ्यापेक्षा दूध म्हणजे दूध. लोण्याचा गोळा. एवढा मोठा दूध. अरे त्या माझ्या डोक्यात मी बाबा तुला असंच सांगतो. मी बाबा असंच सांगतो. काय असंच सांगतो. काय झालं माहिती आहे? लोण्याचा गोळा तुम्ही चालल्याबरोबर आता बाबा काय बोलतात हे बाबा तूच कर आता. अरे काय जमणार नाही काय. अरे आपण एका वर्ष एक. अरे आपण अरे जर अशी काय का माहिती दोघांनी आपण काय बघू. अरे कोण अरे मग चांगली काय तुम्ही. अरे माझ्या समजीच आहे काय कर मग काय बोलतोस काय. बरोबर अरे दूध काय करायचं आहे. दूध आमचं दूधच पिऊन टाकलं. बघतो हात मारतो. अरे वाकड्या रे वाकड्या. भावने बिवने दिसतात नाही की काय. वाकड्या रे वाकड्या. गेला. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे वावरता लवकर ये बाबा. वाघ घेऊन ये वाघ. आता ये लवकर ये. अरे लवकर ये. लवकर ये. अरे काय. अरे तू दे.
बात नाही. ठीक आहे तू. अरे वा दादा. काय झालं काय तुला? उद्याच कमीला आलोय. काय कुठे आहे? कुठे आहे? तुला आणलं. ठीक आहे तू. अरे वा वा वा. आपल्याला काय कमी नाही. हे दैवत शेत माझी. अरे वा वा. अरे आता काय आता काय ते दाखवू दाखव रे बाबा लागलं का आता आपलं दाखव मी बघा तो काय तर इकडे बसला नाही तो अरे बाबा रे अरे यार काय अरे यार काय झालं बघा भरपूर वाद झाला खुश खबर रसिक जनातून आलेला पारितोषिक रसिक जनातून आलेला पारितोषिक कुमार विहार वसंत खांबाल आमच्या या नमन मंडळाचे जे काही वेश कलाकार वेशभूषा करून पुढे धावत असतात या सर्वांना वेशभूषेसाठी लागणारे कट्टे देणारे आणि या सर्व भार खांद्यावर घेऊन या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे वसंत खांबाल यांचे सुपुत्र विहार वसंत खांबाल यांच्याकडून मावशीबाईच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ उर्फ बाळा खांबाल यांच्याकडून मावशीबाईच्या भूमिकेसाठी 20 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मावशीबाईचे नाव घ्यायचे विश्वनाथ उर्फ बाळा गव्हाभोवती पेरला होता जिरा गव्हाभोवती पेरला होता जिरा विश्वनाथाचं नाव घेते त्यांच्या तोंडावर पडली त्याचप्रमाणे संदेश खांबाल यांच्याकडून मावशीबाईसाठी 20 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मावशीबाईचे नाव घ्यायचे आहे संदेश खांबाल. इंस्टावरती ओळख झाली फेसबुकवरती प्रेम जुळले इंस्टावरती ओळख झाली फेसबुकवरती प्रेम जुळले संदेश रावांचं नाव घेते त्यांच्यासाठी 7 जण सोड प्रणित रमेश खांबाल यांच्याकडून मावशीबाईसाठी 20 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मावशीबाईचे नाव घ्यायचे आहे प्रणित खांबाल. नाक्यावर असतात चहाच्या टपरी नाक्यावर असतात चहाच्या टपरी प्रणित रावांचं नाव घेतो 1 नंबर दिसतात छपरी. श्रीयुत कृष्णा सोडे उन्हाळे यांच्याकडून मावशीबाईच्या भूमिकेसाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हर्षद खांबाल आणि गौरव खांबाल तसेच वैशाली गोंडाळ व ओमकार गोंडाळ यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तसेच छोट्या वाकड्याच्या भूमिकेत काम करणारे चेतन खांबाल यांसाठी गीतेश सुभाष खांबाल यांच्याकडून 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तसेच वेदांत मनोज सौदागर
काय एक कुठून काय रे कुठून अरे काय एक सांगत नाही समजवत नाही पेंद्यातून कोण अरे विचारा अरे विचार काय या काय तेवढा मोठा करून ठेवलो मोठा अरे काय मारतो चांगली बाप लाईन मारला ते अरे बापू लाईन मारली का इकडे अरे आता कवा सांगताय अरे कवा तर कवा तर कवा बोली गेला याची बोबडी बोलली ए बाबा सरळ अरे मोठा येतो मग पण ना काय सांगताय अरे वाकड्या गेलो म्हणता उद्या अरे उद्याचं उद्या अरे तुझ्या श्रीकृष्ण देवाने मोठी कामगिरी संपवली आहे ती किती किलो देवा हा कोणती आहे अरे 16 क्षेत्र 108 गवळणचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात निघालाय होया आतिया नाहीये गेया काय अरे होया आतिया गेया अरे मेला गेला नव्हे मग अरे मेळा म्हणजे मेळा जमाव अरे थाटमाट करून मथुरेच्या बाजारात निघालाय त्यांच्याकडून दही लोणी घ्यायचं काय 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 एवढा गेला कावळ्या काका म्हणतो तुला किती कळला काय अरे दही दूध लोणी घ्यायचं दूध आम्ही हा ते कुठे लगेच दाखवतो बघ हा रामदया या वाकड्याच्या पोळ्यात तू काय वाकड्याच्या पोळ्यात तू आणि त्या सोडलं तर तिथे भाजी बनवतील ते भाजी बनवते हा? भाजी काय अरे मगाची वाय असते काही तया 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 अरे वाल झाला बरोबर आवडल्या पण ते तिथे भाजी बनवतील भाजी बनवतील बघ हा. जमताय काय अरे काय मी नाही करणार अरे एवढा चांगला उच्चार आहे मी नाही करणार नाक मोठा आहे नाक मोठा आहे की नाही हुशार आहे की नाही अरे तो घाबराय का नसता किंवा बरं 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 बघ काय बघ पाठी दिशा जो लाईन मारताय लाईन मारताय लय हुशार आहे रे तुझ्या उंचीचे आहे तुझ्या उंचीचे आहे तुझ्या काय मारू अरे काय या इंद्रियात पोयांनी काय केलं होतं तुम्ही अरे काय नाही काय मस्त मारताय अरे हो वाकल्यावर बघ तो दया गळ पिताय बघ तो दया गळ पिताय राकर पूर्ण कर रे या राजीची दोन काहीतरी काय बोलशील तू बुलबुल आता बोल याचा बुलबुल अरे बुलबुल अरे बुलबुल अरे बुलबुल अरे बुलबुल कसं दाखव अरे तुझा बुलबुलीचा गेला ना बुलबुलीचाच गेला इकडे बुलबुल झाला सगळा अरे म्हणून टाकतोय माझ्या ह्या वाक्यावर पण तू
आई गया गई अरे बोल अरे दमला आई याला काय नाही होणार मी बघतोय काय बघायचा नको जा काय त्या तो काय त्या ए या घे ए जरा इकडे हो भाई आता रे लवकर बघ ए पहिलू उभे व्हा कोण आपण मी पण मागायला नाही मला तर अर्धा सोडलेला नारळ वाटतो नाळ्याची चेंदी फायदा काय अरे काय मा नाळ्यात गोट्या गेला काय अरे नाळे बोलला काय जमले दूध नको ये मावते मी विचारलं कोण आपण मी नाही अरे काय केली नाही म्हणून अरे मी कोण अरे मी अरे मेल्या तुला 3 वेळा विचारला कोण आपण तरी पण तेच बोलतो आणि मी मावते मी बघ खायला आवाज पण येतात श्रीदेव बजरंगाच्या आणि श्रीदेव चव्हाणाच्या कृपेने श्रीदेव बजरंगाच्या आणि श्रीदेव चव्हाणा कामरवाडीच्या कृपेने रसिक जनातून आलेलो पारितोषी रसिक जनातून आलेलो पारितोषी सागर उर्फ गोट्या यांकडून मावशीच्या भूमिकेसाठी 20 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे तरी मावशीबाईचे नाव घ्यायचं आहे सागर उर्फ गोट्या पॉलिस्टरचा जागा कात्रीने कराकरा कापला पॉलिस्टरचा जागा कात्रीने कराकरा कापला मावते दया थांबा नाव काय त्याने दिल्या ना गोत्या नाव घे नाव काय गोत्या पॉलिस्टरचा जागा कात्रीने कराकरा कापला सागररावांचं नाव घेते सागररावांनी पॅन्ट म्हणून बायकोला पत्ता सदानंद चंद्रकांत खांबाल यांच्याकडून छोट्या वाकड्याच्या भूमिकेत काम करणारे चेतन खांबाल यांसाठी 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे तरी बजरंग नमन मंडळ डोकेश्वर कामरवाडी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र अति पुये काय नेलं तुला काय झालं बघत पासून काय झालंय की काय मावते दैवांची नावं घेत होती होय काय माझा कधी तुला घ्यायचंय काय काय नाव घ्यायचंय ना नाव आता काय नाही तर काहीतरी लोक काहीतरी म्हणतील होय काय ऐक तर घे 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 तुझ्यासाठी लावले होते पाच काय पाच पाच हा कोणाबरोबर लावले अरे मेलं ऐक तरी तुझ्यासाठी लावले होते पाच आणि तुझं नाव घेते तुझ्या डोक्यावरच सगळे गेले सपाट कधीच गेल्या चमल मोती चमल मोती मागते उभे हो बोल काय झालं तुला आता परत काय तर मगाची विचार आहे ना आणि आता नाव घेतलं तर चमन मोती करून जाते बोल लवकर काय झालं मला उशीर होतोय मथुरेच्या बाजारामध्ये तर जायचं ना होय काय मथुरेच्या बाजारात जा नाहीतर आणि मुतीच्या बाजारात जा मथुरेच्या बाजाराला मथुरेच्या बाजाराला गेली का आणि जी विकायला तिथे येतो बाईचा हा बोल
मतीच्या बागेत जायचं ना का रे बाबा काय झालं ना माझं बाकीचं काय या बघ. बोल आपण मंदिराच्या बाजूला राहिलो. हे करायला. बाकी हा, बोल ना. वैयक्तिक नाही मा नाही तर. मी वापिया कोण वापऱ्या काय झाला काय तू द्या अरे काय झाला अरे काय झाला मी कोण अरे सांगून टाक का येतात काय तरी गेला अरे मेला सांगते ना आम्ही श्रीकृष्ण देवाची संगडी आज श्रीकृष्ण देवा हा अरे बाबा हे मावते हा, बोल रे. तुला काय सांगितलं मगाचपासून एकच शब्द बोलतो आणि त्याच्या पुढे डाईट पेचत नाही होय काय काय सांगू बोल लवकर पटापट पटापट बोलू होय तर की पटापट येतो बोल पटापट सांग बोल लवकर काय बोलतो इकडे त्याच्या इकडे हा बोल बोल सर बोल लवकर. अरे मावते हा बोल ना आम्ही मी तिकीतनं तेव्हा थंग देऊ होय काय मग आपला कायदा सांगा कांदा जातो अरे मेले ते थांब दया थांब मेया करून मान वर पण देतो अरे काय केला अरे मगाची येताना ना त्या मयात गेलो बाय काही आणि काय आणि ह्याला काही कांदा आता झगड्या काही कांदा अरे कांदा नाही रे कायदा अरे, कायदा अरे कायदा असेल कांदा नाही मेला पुस्तकी कायदा हा बरोबर सांगून टाक ना सांगून टाकते हे वाकड्या पेंड्या तुझ्या इथे तुम्ही तू त्यांचा घेतो समाचार ठीक आहे लवकर अरे उभी मी विचारलं कोण आपण आम्हाला श्रीकृष्ण देवाची संपत्ती म्हणतात मग आपलं काय काय सांगा ऐक तर गव्हाणे गायले आमच्या हुकमाप्रमाणे त्या वडाच्या झाडाखाली बसलं पाहिजे. ठीक आहे. अगं बोलणं आपण पण चालू चालू खूप जमलो आपल्या विश्रांती करूया. बेंद्या अरे का बसलो बेंद्या बाकड्या माझ्या सर्वजणी बसल्या
आपण जाऊया कोकणात जाऊन गाय गुरु राखूया. काय झालं काय? दैवपती आहे. हा? दैवपती आहे काही. हो? आई, अरे ह्या काय म्हणजे काय? आई, मावशी बसत नाही काही. काय? मावशी बसत ना. काय झालं काय ते मागचे? हे मावशी. काय रे, तुला काय झालं? काय आपली बहीण काय झालं नाही यार. मग कशाला म्हणतो? आई, तू बसत नाही का काही? मी नाही बसत. मला 6 महिने बसायला 6 महिने उठायला अरे लागतं. बापरे. येता काय? अरे विचार ना तू. 6 महिने उठायला 6 महिने बसायला मग येता काय? वगैरे काय? काय ते काय? इकडे काय? 6 महिने वयना आणि 6 महिने खायना दैव फसवते. हे मावशी. आमच्या उन्हाळ्याचा बसावं लागल. मी सांगितलं ना, मी 6 महिने बसणार नाही, 6 महिने उठणार नाही. काय तो माझा घाई ना पापिया. हे घालून टाक रे वाकडा. हे आता बसूया तिला. तुला वाकडा आहे ना? बघ. अरे वा. अरे तुझा पोकोय पाय. पोकोसाठी बघ. अबघ. वाकडे. मला आता मोठा पोके करायला बघूया. पकडते हा. हे बाबा खरंच हे का? का? हे उचल. हा कोण? आपण गोकुळात जाऊन गाय गुरु राखूया. जाऊया जाऊया. तया तया. चला लवकर. अरे बाबा.
असतात ते असं नसतं. मग कसे असतात बाई पद्मागे मीरा मस्तकी सुराम करत असतात. राधे दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी मला अनेक अवतार धरले धर्माची स्थापना करायला लागले अशा माझा अवतार दुष्टांचा नाश केला हा माझा आठवा अवतार आहे मग आपल्या जन्माचा गुन्हा सांगा. ऐक राधिके जन्माची कहाणी अवताराची रचने महाभारत
चांगलं आहे. मी तुला 7 वेळा तरी वचन दिले. ते आज 8 वेळा तरी पूर्ण करायची वेळ आली आहे. खुशखबर रसिक जनातून आलेला पारितोषिक कैलासवासी सखाराम बाबू खांबाल यांच्या स्मरणार्थ कुमार अथर्व सुरेश खांबाल यांच्याकडून कृष्णा व 2 छोट्या गवळणींच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे अनन्या प्रथमेश मांडवकर श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे झाकळीचे बुवा तुरेवाले शाहीर श्रीयुत केरू शिवराम खांबाल बजरंग नाच मंडळ खांबरवाडीचे बुवा केरू शिवराम खांबाल यांच्याकडून 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तरी बजरंग नाच मंडळ लोकेश्वर खांबरवाडी यांचे आभारी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
काय या अरे ह्या बुद्धी तुझ्या लागली तोंडात ह्या बुद्धी लांब ठेव ह्यामध्ये अडकव असं म्हणत नाही अरे सर आणि ह्या वाकडा झाला अरे सर आता थोडं बाहेर जाण्याची वेळ झालेली आहे आपला पारा कसा एकदम कडेकोट बंदोबस्तात ठेवला पाहिजे म्हणजे का आणि ह्यो वाघूर बी सोडून उभा लागतात राजा कौश मग काय काय वाटलं काय राजा उग्रसेन त्याच्यावर मोठी जन्मलेला कौश 14 वर्षे बापाला नजर केले राज्य मी माझ्या डाव्या हाताच्या मनगडावरती काय वाटलं काय याच्यात तर धुरी आज आपले शिपाई पारा करतात की धोका करतात महाराज आपला पारा कसा काय झाला एकदम कडकड बंदोबस्त असाच पराठ्यात घालून जागड दोन्ही डोळ्यात तेल घातलेलं थोड्या वेळ विश्रांती घेतो या महाराज अरे अरे काय झालं अरे मेला काय महाराजांना कल्पना नाही की काय कल्पना कशी असेल महाराज पोरगी होती अरे मेला दैविक उकळात दूध मथुरेत येत आहे कल्पना नाही वाटत असं असं तेव्हा त्याची माहिती नाही ना आणि आम्हाला पुरीच्या काय कशी मेला पोरीच्या मग काय तू महाराजांना कशी नाही माहिती हा मग काय बोला महाराज आपला पारा कसा काय चालला एकदम आनंद महाराज महाराज आपला पारा तर आनंदी आनंदात चाललेला आहे बोला महाराज तर आपला पारा आनंदी आनंदात चाललेला आहे येणार तू माझ्या पुत्राला तेवढं का नाही आलं शिपाई का नाही आता यामध्ये कसा बंद पडला की काय जो आवाज येत आहे शंभर नाही त्या काय गडबड झाली माझ्या मुद्रे देणारा दूध बंद का झालं आवाज बंद झाला आता महाराज परत येत आहे महाराज आवाज येत आहे लपडात येत आहे महाराज आवाज बोला महाराज मी पारा करता की झोपा करता काय एक नंबर महाराज शिपाई हे दोन बंद का झालं काय झालं असेल महाराज आता भयांचा मध्ये संप झाला असेल महाराज काय अरे मग हो महाराज माझ्या अंदाजात त्या म्हशी पाण्यात बसती मी सांगत होते पण ऐकत नाही काहीतरी बुवा तोडगो काढी वर तर म्हशी पाण्यात बसले नाही भयांचं संपन्न बोला महाराज आपला राजवाड्यात येणारं दूध बंद कोणी केलं तुमच्या ऑप्शन बंद केला काय ऑप्शन नाही केला माझ्या पण बापसा नाही शपथ केलं तर मग तिकडे बसले होतो बोला महाराज आपल्या राजवाड्यात येणारं दूध बंद कोणी केलं हो तेच समजतो महाराज त्याच्या बाबतीत नाही तो आनंद माणूस तिकडे काहीतरी बसलेला बोला महाराज माझं तो बापूस माणूस वरती गेला ते काही प्रश्नच नाही तो काय बंद करणार नाही मध्ये मध्ये काही वर नाही येत नाही एवढी वेळ नाही बाबा महाराज महाराज महाराज
कोण तो तो शिपाई कोण आहे? अरे तुझ्या लावली तुम्हाला सांगतो तो सांग ती मला लाईट गेली काय या अरे तो काळा 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 कोण काळा शिपाई कोण काळा एक तर तुम्ही आधीच जाण नकल काय शिपाई हो काळो 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 कोण काळा तुमच्या आईशी तो भाऊ काळो हा कोण काळा तुमच्या आईशी तो भाऊ काळो हे मुद्दा महाराज काय काय हो महाराज तो काळो 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 म्हणजे देव देवकीचा तो कारटा बंदी शाळेत काय ते झालं तिथं वाटत देवकीचा कारटा बरोबर आहे यशोदेचा तोरणा या गोळ्या कृष्णानं या गवळ्याच्या आपला मंत्राच्या शिपाई आजपर्यंत भोपाळवाडीचा तुम्हाला होता शिपाई तो जवळ येतात शिपाई आता का आता काय आपल्याला आमंत्रित करा हे अवधूतचा महाराज आशीर्वाद पाव पडले हे म्हणते या क्षणी गोकुळा म्हणजे जागो यशोदेच्या गारड्याला यशोदेच्या गारड्याला नाश करून परत ये थोडा वेळ विश्रांती घेऊया श्रीदेव बजरंगाच्या आणि श्रीदेव चव्हाणाच्या कृपेने रसिक जनातून आलेला पारदर्शी रसिक जनातून आलेला पारदर्शी खांबलवाडी पूर्व विभागचे भजनी बुवा कैलासवासी सखाराम बाबू खांबल कैलासवासी सखाराम बाबू खांबल यांच्या स्मरणार्थ आरोही सुरेश खांबल यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तरी बजरंग रमण मंडळ आभारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
बोला महाराज कुठेला जा काय तिथं बहुतेक वेळा मला वरच्या चरण झाला. आता फक्त माझा विश्वास आहे तो म्हणजे हा काय महाराज मला माझा माझा विश्वास अकोळावरती आहे तसाच त्याच्यावरती आनंद यशोद येत आहे. विश्वास आहे वसुदेव देवकीचाही तुझ्यावरती कोकणामध्ये जाऊ बळराम कृष्णाला आम्ही असं पण असतं या दरबारामध्ये यज्ञाचं आमंत्रण आदर करा कसे आपल्या आज्ञा महाराज. हा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. बळराम कृष्णाला इथे यज्ञासाठी बोलवलेलं नाही आहे तर त्याचा कपटाने वध करण्यासाठी इथे आमंत्रित केला आहे. देवकीच्या आठव्या पुराणे मला व्यापलेलं आज त्याचा सूड उगवणारच हनुमान प्रसन्न क्रिकेट मंडळ कामरवाडी हनुमान प्रसन्न क्रिकेट मंडळ कामरवाडी खास पुतळा मावशीच्या भूमिकेत काम करणारे सिद्धार्थ खांबार पुतळा मावशीच्या भूमिकेत काम करणारे सिद्धार्थ खांबार यांसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तर ही बजरंग हनुमान मंडळ जोगेश्वर कामरवाडी यांचे आभारी आहे. जय हिंद जय भारत. जसे आपल्या आज्ञा महाराज.